अशी तू करू दे ना तिले, ही भल्ली पुढे पुढे करते. अव तिले करू दे ना, तशीच हाव पावी ना ते. करत नको जाऊ तिच्या पुढे धंदा. नाही आई, आता तिले एवढं आपल्या घरातलं माहित आहे का? तिला सांगायला लागेल ना. सुचते नाही तिले, पहिले इथे आहे तिले काम, पण तिला सुचत नाही. आता नवीन घरात थोडस की नाही वाटत काय? तसं आहे, नवीन नवीन सुचते काय? एवढं नको हे करत जाऊ, तिची परीक्षा नको घेत जाऊ. तिले सुरुवातले सगळे कामं समजून सांग. तिला सांग असं करावं लागते, मग ती करते. तू पहिलेच म्हणशील तूच कर, तर तिला समजत नाही ना काय करा. काय मामी, आता झाडाला पाणी टाकणे समजत नाही, संध्याकाळचं झाडून काढणे समजत नाही, ते का सांगू मामी? आता तसं नाही ना बाई, असं स्वयंपाकातलं, आता आपल्या घरातलं किती वाजता काय पाहिजे, किती वाजता कोणाला काय पाहिजे, हे सगळं सांगून दे तू तिला असं शांततेनं. चिटू, तू लय पुढे पुढे करून राहिली तिच्या, एवढे पुढे पुढे नको करू, नाही तर मग माझी आई कशी मानते. आपला मान आपल्या हातात असते म्हटलं. एकदा को समोरच्यानं हुरमत जगली की मग तो मान देत नाही. नाही बाई, पुढे पुढे काय आता तिला काही सांगणं तर काम आहे ना आपलं. आता ती का आपल्या घरात राहिली होती का पहिले? तिला माहित असणार आहे सगळ्याच्या आवडी निवडी, कोणाला कसं पाहिजे कोणाला कसं पाहिजे, आपल्या घरातले सगळे कामं धामं हे आपल्याला तिला सांगायला लागेल ना. मग सांगता येते ना, तू निरा करूनच दाखवतो तिले. करून काय दाखवा लागते, कर म्हणा. काय येते काय नाही हे आपल्याला कसं समजणार आहे? काही म्हटलं की म्हणते हो येते ना मला, हो करते ना मी, करत काहीच नाही. मी काही गंदा सांगितलं की बरोबर तुला आवाज देते, शिटूताई म्हणजे तिला वाटते शिटूताई बरोबर करू लागतात. नाही बाई, सुचत नाही बाई तिला. आई तिला येते स्वयंपाकात, पाहिलं नाही का कुठे पद्धतशीर स्वयंपाक केला मस्त. हा येते तिले, फक्त आता पाय हो नवीन नवीन कोणाला सुचत असते का? आई तिला तेवढं तर येत जाय, मग येते मला तेवढंही नाही येत जाय. काल उगा सांगू तिनं चांगलं केलं. हा सांगू नको, अर्ध्या निम्म्या भाज्या जास्त केल्या. तुला काय वाटलं? तो बाबाने बी चव ऐकली भाजीची. त्या बाबा म्हणती आलूची भाजी शिटून असतं केलती, हरभऱ्याची उसळ शिटूच्याच हातची होती का? भाज्या जास्त केलत्या, सांगू नको. शिरा तिनं भाजला का तू बी त्याच भाजू लागला. हाय बाई, आता एवढ्या मोठ्या लोक येतं स्वयंपाक तिला एकटीला कसा करू देत होती बाई. तू जाऊन बसली मोठ्या याच्या घरी, अन ती एकटी तिला काय सोचे, तिला तिखट मिठात डबा शोधायला असतं किती वेळ, हे कुठे ते कुठे. तिला म्हटलं कर तू एक बरोबर. नाही शिरा तिनंच भाजला, काय शिरा नाही भाजला नाही, मी फक्त भाज्या केल्या आणि कणिक भिजून दिली तिला. तिनं पोळ्या केल्या, शिरा भाजला, वरण भाताचं कुकर तिनंच लावलं. तर एक तर लावलं नाही का तिनं? तर बाबानं बरोबर ओळखली तर हातची चव. मला म्हणत संध्याकाळी सकून भाजी शिटून केली का? शिटूच्या हातासारखीच लागत जाय. म्हणलं हो शिटूनच केली. जाऊ दे आई, आणि तू बी नाही तिला करू लागत जात जाय. एकटीच्या भरोश्यावर नको पाहत जाऊ. आता नाही तर मी गेली की मग बस करव तू बसून राहशील, तसं नको करू जाऊ आई. हे बाय थोडस केल्यानं काही हलकं भारी होत नाही ना. आणि तिला तसं तुला शिकवा लागेल ना. आपल्या घराचे नियम नीती परंपरा सगळं तुला सांगायला लागेल ना. तुला पुढे बसा लागेल ना, तर तिथं मागं मागं येईन ना. नाही तर तूच मागं मागं राहशील तर ती तुला पेक्षा मागं राहील ना. मग तू जर म्हणशील की असं कर, हे पाय मी असं करून राहिली, तर ते बरोबर तर पावलावर पाऊल टाकीन. नाही तर तू म्हणशील करता मनानं, ते तिचंच लावीन ना. मग आपल्या घरचे नियम आपण सांगा, तिच्या घरचे नियम तर घरी म्हणा. आमच्या घरचे नियम असे आहेत, मी असं करतो असं कर, हे सांगायसाठी तुला करायला लागेल ना. पहिले तिला करून दाखवा लागत जाईल ना. मग स्वयंपाकातलं असो की खायचंही तू करत जाय, आणि तिला म्हणा पाय असं करत जाय म्हणा, मी असं करतो. मग ती पाय बरोबर करते की नाही. आणि आई तिला खेकसत नको जात जाऊ, तिचं चांगलं बोलत जाय. तू बोलतस साधी, पण ते तिला ती भेटे ना. मग आता बाय साधीच बोलतो बाय मी, तशी तो संग बोलतो तसं तिच्या संग बोलतो. मला माहिती ताल तोडणं येत नाही, येल पाळणं तर अजिबात येत नाही. माझं जसं आहे तसं आहे माय. आता 2 दिवस तिच्या संग टिमिक बाई बाई करून बोलू मी, सकाळी मग पाहिलं तर जसं त्याच्यापेक्षा पहिलं सदाने बी बरं बाई. मला काही बाई चपळणं येत नाही माय, मी हावशी हाव कुरायला कांड. नाही बाई तुला चांगली आहेस, मग मी तुला तेच म्हणतो, तू चांगली आहेस, तू चांगलीच राहते तिच्या संग, पाय ती बी चांगलीच राहते की नाही. आणि तसे सांगू काही, हे पाय ती सून आहे, तू सासू आहेस. मोठं कोण आहे? तू आहेस. मग नमतं कोणा घ्यायला पाहिजे? ते तर लहान आहे, ऑलरेडी आहे. ते लहान लेकराच्या कोणी नादी लागत असते का? लहान लेकराला समजून सांगितल्या जाते. लहान लेकरावर कोणी जबाबदारी टाकते का? जबाबदारी मोठ्या माणसाने घ्या. घरातला जो भरमसूत असते, घराचं सगळं जो ज्याच्या खांद्यावर असते त्यानं जबाबदारी घेतली पाहिजे. मग घरातलं मेन कोण आहे? सून का सासू? मग सुनीच्या डोक्यावर कशी काय जबाबदारी द्या? जबाबदारी सासू ना आपल्या खांद्यावर घ्या. सुनीले म्हणा मांग मांग ये, कारण घराचं मेन कोण आहे? सासू. मग मग आतापासून का तिच्या हातात थोडी मी चाब्या देणार आहो? मालच राहू दे मी. मग मी सांगतो तसं कर, है की नाही बरं? मग मी तेच तर म्हणतो तुले, आतापासून तिले करवो नको करत जाऊ. तू करत जाय, तिले सांगत जाय, पाय म्हणा अशी करतो मी, असं करत जात जाय. तिले कोणताही धंदा करू लागत जाय. आपल्या घरचं नियम तिले समजतील ना. तू कसा करतं पद्धतशीर धंदा, तसा ते बी शिकते. मग
म्हणून म्हणतो तिच्या भरोशावर नको ठेवत जाऊ. तू करू लागत जाय तिले. आणि हे बाय, तुला सांगितलं ना, घरातला मेन माणूस कोण आहे? तू. ते काल आली, तिचा काही संबंध नाही आहे. ते गाल फुगून बसली, तिने काही टरंग टुरंग केलंय, आपण चुप राहा. काऊन? घर आपलं आहे, घर तोला आहे ना. मग या घरात शांतता कशी राहिली पाहिजे, या घरात सुख कसं राहिलं पाहिजे, आनंद कसा राहिला पाहिजे, हे सगळं तुला हातात आहे ना. तिच्या हातात काय देतो तू? हा, मग तिनं काही म्हटलं तर तू काहीच नाही म्हणायचं. काऊन? घर तोला आहे ना, तिचं थोडी आहे. म्हणून ते बशीन घराची काळजी करत. घर तोला आहे, तू सासू आहेस, तू मोठी आहेस, तर सगळं घराची जबाबदारी तुला खांद्यावरच घेत जाय. तिला सोडून देत जाय अल्लड म्हणून. लहान आहे ती, काल आली, तिच्या भरोशावर काय पाहा लागते? हा, है की नाही? बरोबर आहे की चूक आहे? सांगत मला. मेन कोण आहे, मोठं कोण आहे? तू. मग समजदारी, मोठेपणा, समजूतदारपणा कोण घ्यायला पाहिजे? सासूनच ना, म्हणजे तुझ्याच ना. काऊन तर घर तुला आहे ना, तुलाच हुकूम चालली पाहिजे ना घरात, का तिची चालली पाहिजे? हो, बरोबर आहे. माझ्या ध्यानातच नाही आलं. मी काय तिचे नियम पाळत बसू नाही. आपले नियम सांगा लागते ना तिला, गोसोसो कर म्हणून. मी तिला कोणता धंदा करू लागत जाईल, म्हणजे तिला समजत जाईन की असं करते आपली सासू नेम नेटानं धंदा कसा पद्धतशीर करते तसं शिकीन ती, आहे की नाही मापाव? नाही तर ती तिच्याच घरचं लावीन. बरोबर सांगितलं शिटू त्या. योगिता, मी काय म्हणतो, हे बाय, हे बाय, हे असं नाही. पहिले इकून तिकडे झाडत नाही असं दाखव, मी सांगतो. आणि तू रोड हे नको झाडत, अंगण नको झाडू इतक्या लवकर, मग झाडजो. पहिले घरातलं करत जाय. हे अंगण राहू देत जाय, पडेल तसंच अंगण मी झाडत जाय. काही काम नाही आतापासून अंगण झाडायचं. जमलं बाई, चांगलं झालं. आईच्या बरं डोक्यात घुसलं. नाही तर आई फालतू सगळं तिच्या संगत तेडेलपणा करत होती. आणि ती भेटते बिचारी. आई चांगली राहिली की ते चांगली राहते. जाय तिकडे, या दोघी सासू नाहीच एकदा पटलं की जाय तिकडे बाप्पा. राजूच्या डोक्याला टेन्शन नाही. जमलं आता. आई करू लागते आता तिला सगळा धंदा, कारण आईने मला सांगितलं ना, घराची मेन तू आहेस. चल बाई, झालं सगळं. उजाडेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक झाला. ओ माय बाई, आज लस लवकर उठली हो. हे माय सारा धंदा झालाय का तुला? हा माय बाई, स्वयंपाक झाला का लागे? ओ माय बाई, माय पुरणाच्या पोळ्या केल्या का? हा हो आई, काही जाणार आहेत ना, तर म्हटलं त्या म्हणत होत्या आम्ही जेवण करून नाही जात, नाही सकाळी जाणार आहे, म्हणून मी पहाटेच उठली आज 4 वाजता आणि सगळं बनवलं. म्हटलं ताई चालल्या तर मग पुरणाची शिदोरी देत असाल ना तुम्ही सोबत, तर म्हणून मग मी पुरणाचा स्वयंपाक बनवला. माय बाई, सकाळून झाकटीत उठून पुरणाचा स्वयंपाक केला का होती? मग शिटू चालली म्हणून तिच्यासोबत शिदोरी बांधलेली. माय बाई, बरं केलं. माय मी काही नाही दिला व माय शिटू संग पुरणाची शिदोरी का आले उगाच. पण माय बाई, तिच्या भाऊजाईनं तिच्यासाठी पुरणाची शिदोरी केली. माय झाकटीत उठून स्वयंपाक केला. ननद चालली म्हणून स्वयंपाक करून शिदोरी बांधून लागे. माय बाई खरं ना, सांगा चांगली आहे व माय, चांगला आहे. मॅ नाही दिली माय काही मा पोरी संग शिदोरी, पण मासुनीनं दिली व माय बाई. शिटू, शिटू. आई, मला वाटते ताई उठल्या नाहीत, अजून झोपलेल्याच आहेत. नाही व उठली. आई आली. हो बाबा आले घेजा. काय आई झाली का आंघोळ पांघोळ? तो भाऊजाईचा स्वयंपाक झाला म्हटलं, तोही पुरणाचा. बाई योगिता, अगं कशाला स्वयंपाक करत बसली तू? सांग, कधी उठली हो तू? ताई, मी आज खूप पहाटे उठली होती. तुम्ही म्हणा ना आम्ही 7-7:30लाच निघणार आहे, तर म्हटलं मग तुमच्यासोबत शिदोरीसाठी स्वयंपाक बनवला. ताई, तुम्ही गरम गरम भजी केली मी. आता हे बघा, पहिले भजीच खा मस्त गरम गरम, आणि मग चहा करते मी. नाश्ता होऊन जाते ना. पुरणाचा खायला स्वयंपाक केला, शिदोरी खायली हो. सांग बाई आई, काय आई त्या म्हटलं आहे ना, त्याच म्हटलं ना, तिला काय विनाकारण त्रास दिला बिचारीला, झाकटीत उठवायला लावला. नाही व माय, मला तर माहिती नाही. मी आता आली माय, तर आज तर मलाच उशीर झाला माय उठायले. तर पाहिलं तर समजा धंदा गिंदा होईलाय घरात. ती आली तर लगेच स्वयंपाक होईलाय. माय बाई सुगरण आहेस व बाई. काय झालं? हो बाबा, काहीच नाही झालं. योगितानं पुरणाचा स्वयंपाक करून ठेवला. सकाळीच उठली म्हणते. सगळ्या किती वाजता उठली बिचारी? 3 वाजता उठली का 4 वाजता उठली, तर झालाय तिचा स्वयंपाक. मी थांबत नाही म्हटलं ना, पण तिला सांगितलं ना रात्री की लवकर जातो 7-7:30 वाजताच निघतो. तर लागे तिने झाकटी उठून स्वयंपाक करून ठेवला बाबा माझ्या संग शिदोरी द्यासाठी. सांगा. अरे लेख, शाबास सुनबाई, शाबास.
हो, ताई म्हणत होत्या ना थांबत नाही तुम्ही, म्हणा ताईला सकाळी लवकर नेऊन देतो, मग पुढे कुठे जायचं आहे तुम्हाला तिथे जातो, म्हणून मग म्हटलं लवकर लवकर आवराव. हुशार आहेस. हुशार आहेस रे बा, हुशार आहेस. अरे बापरे, भजे गिजे झाले वाटते. हो समजत झालं. घ्या आता चहा राहू द्या, आज भजेच खा सोनेच्या हातचे गरम गरम. आज सकाळचा चहा राहू द्या आणि भजेच खाऊ. देव योगिता दे समदेले. तो नशीन उठला अजून? नाही, ते झोपलेलेच आहेत. झोपू दे त्याले. दाखव प्लेटा, मी देतो. शेटू खाय 2-4, काही होत नाही. 2-4च खाय, बेसनाचे आहेत ना ते, म्हणून. माहिती पूर्णाची पोळी खाणं, गरम गरम केली माहिती भाऊ जाईन त्यासाठी. काही होत नाही, खाय. तुला कोणता उपवास आहे? आणि तुम्हाला 35 सकाळी खाल्लं तर काही नसते होत. उलस खाय. एवढा केला तिनं, बाकीचं एका बरी शिदोरी बांधून ने. हो खरंच खातो. माझ्या वहिनीने एवढं कौतुकानं माझ्यासाठी पूर्णाची शिदोरी बनवली सकाळी उठून. मी काय खाणार नाही का? खातच उलट. मग शामाली पसते. द्या सुनबाई, मिली आज पहिले भजेच द्याले, मग पेतो सकाळचा चहा. पहिले गरम गरम भजेच खातो. हो बाबा. हुशार आहे बाबा तुमची सून. मग सून कोणाची आहे? अरे उठले वाटते हे. उठले का? चहा आणू का इथे का खाली येता? हो, आणि ते चाल. आता मी तोंडच धुवून राहिलो. लस लवकर उठली वाज तू. अरे चालले नाही. आता मी खालीच येतो. थांब, वर नको आणू. मग झाली कधीची तयारी? काय मला लवकर कोण नाही उठवलं? झाली कधीची तयारी? नाही, काही नाश्ताच करत आहेत. अरे झाली नाही का झोप? योगिता, ए राजू. ये शेटू, ये उघडाचा दरवाजा. चल म्हटलं येतो आम्ही. निघतो. बाबाला तिकडे पण जायचं आहे ना. अरे चालली काय? नाश्ता झाला का तुला? नाश्ता? नाश्त्यावरच का तू अजून? नाश्ता झाला नाही योगिता? नाश्ता का नाही केला? तुला माहिती का काय चालली? मग तू सकाळी दिली काही नाश्ता घेसता? बस बस बस, नाश्त्यावर नको थांबू. माझ्या वहिनीने माझ्यासाठी पुरणाची शिदोरी बनवली. भजी खाल्ली मी आता गरम गरम मस्त. अर्धी पुरणाची पोळी पण खाल्ली, छान तूप लावून गरमा गरम पुरणपोळी. तू अजून नाश्त्यावर चटकेलायस काय? म्हणजे जेवण झालं का तुला? मग माझी वहिनी आली म्हटलं आता माझी काळजी घ्यायला. सकाळी पहाटे उठली म्हटलं. ते किती वाजता उठली बिचारीन, किती नाही, कसं केलं कसं नाही. पुरणाचा अख्खा स्वयंपाक करून ठेवला माझ्यासोबत शिदोरी द्यायला. आणि मला आग्रहानं जेवायला दिलं. ताई जेवा थोडंसं, मी बनवलं. मग आता माझे लाड पुरवायला माझी भावज आहे म्हटलं. खरंच पूर्ण स्वयंपाक केला तिनं? पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक बनवला. मी चहा आणते तुमच्यासाठी. हा हो, नाही राहू दे, खालीच घेतो. ठेव, चहा नको करू, कॉफी कर. कॉफी, इले कॉफी आवडते. कॉफी कर चांगली, इलायची टाकू त्याच्यात. शिटूली इलायची वाली कॉफी आवडते. चालली का हो? आता काही येशील हो? मग गोंड्या कुठे? चल, मी मग गोंड्यासंग बोलतो आधी. चला नाही तो. अरे मग आता जातो आम्ही. आता बाबा आम्हाला सोडतील, मग पुढे बाबा जातील. चल येतो. या आता दोघे जण. हे पा मी घरी गेली की फोन करतेस. माझं सगळंच ठरलं की पण दोघे जण जेवायला या. म्हटलं योगिता, मी फोन करेल. तर जेवायला येशील माझ्या इथं? हो येऊ ना. बरं, देतो त्याला चहा घे दे द्याचा. आता मी माझं आवडते श्यामला तर हे करते आणि मग आम्ही निघतो. या खाली. काय पाहून राहिले असे? पाहून राहिलो किती हुशार बायको भेटली. त्याच्यासाठी लवकर उठली होती. ताई चालली म्हणून स्वयंपाक बनवण्यासाठी. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. थँक्यू, हुशार आहेस. स्वीटू किती खुश झाली, खूप खुश झाली ती. तिला खुश करायला जास्त काही लागत नाही, थोडंसं प्रेम द्यायला लागते. ती खूप जास्त खुश होते. आणि ती खुश झाली की मी आपोआप खुश होतो. ही गोष्ट तू लक्षात ठेवतो. चला मग कॉफी बनवते ना ताईसाठी आणि तुमच्यासाठी. बनव, आलोच. हुशार आहे इकडे. स्वीटूसाठी तिनं पूर्णाची शिदोरी बनवायचा विचार केला आणि ती बनवली. खूप खूप चांगलं केलं. चला राजू, चल ना. चल मग मी निघते. अरे हो आलो. अरे ते कॉफी गेली ना, कॉफी घे ना. अहो थांब ना. ओ बाबा थांब ना, थोड्या वेळ, 10 मिनिटं थांबा. कॉफी बनवली ना. काय आले रे आता. सांग बाबा, थांबा. योगितानं कॉफी केली. कायलेच केली आता. बरं दे बाई.